नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गुळाची दशमी तयार करूया। 1 वाटी गूळ घेतला आहे। 2 वाट्या गरम दूध घेतले आहे। हा गूळ थोडासा कुटून घेतला आहे, यामुळे दुधामध्ये लवकर विरघळेल। दूधसुद्धा चांगलं गरम केलं आहे। आता हा गूळ आपण या दुधामध्ये घालूया। हँड विस्करने हे दूध चांगले ढवळते, यामुळे हा गूळ लवकर विरघळेल। हा गूळ दुधामध्ये बऱ्यापैकी विरघळला आहे। हे दूध 5 मिनिटे झाकून ठेवते। आता हे दूध चांगले कोमट झाले आहे आणि गूळ सगळा विरघळला आहे। हे दूध आपण गाळूया। या परातीमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घातले आहे। मी पुन्हा 1 वाटीभर गव्हाचे पीठ घालते। 1 वाटीभर बेसन घालते। अर्धी वाटी बारीक रवा घालूया। 1 मोठा चमचा वेलची पावडर घातली आहे। 2 मोठे चमचे तूप घातले आहे। थोडेसे मीठ घालूया। गोड पदार्थाला थोडेसे मीठ घातल्यामुळे चव चांगली येते। आता हे सगळे साहित्य चांगले सरमिसळ करूया। आता आपण हे गोड दूध थोडे थोडे मिसळून हे पीठ चांगले मळूया। आवश्यकतेप्रमाणे हे गोड दूध थोडे थोडे मिसळायचे आहे। आपण चपातीला जशी कणिक तयार करतो त्याप्रमाणेच याचा एक घट्ट गोळा तयार करूया। यामध्ये पीठ थोडेसे कमी वाटत आहे। पुन्हा 1 वाटीभर गव्हाचे पीठ घातले आहे। आता मी व्यवस्थित याचे कणिक तयार करते। हे बघा, हा कणकेचा गोळा आता तयार आहे। गॅसवर तवा तापायला ठेवला आहे। यावर थोडेसे तेल घालते। तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। आपण चपाती जशी लाटून घेतो त्याप्रमाणे ही दशमी लाटूया। दशमी लाटण्यासाठी मी तांदळाच्या पिठाचा उपयोग केला आहे। याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठसुद्धा वापरू शकता। हे बघा, ही दशमी आता लाटून तयार आहे। तवा आता चांगला तापला आहे। यावर ही दशमी घातली आहे। ही दशमी दोन्ही बाजूने चांगली भाजूया। ही दशमी भाजताना मी तेल घातले आहे। तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। ही दशमी तुम्ही दूध तुपासोबत सर्व करा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करा। त्यांनासुद्धा माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा। या सोप्या रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचवा। आजची गोड दशमीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।